हॅलो फ्रेंड्स, तर आपण पाहत होतो प्लांट किंगडम आणि ह्या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण 4 डिव्हिजन्स कंप्लीट केल्या. तर नेक्स्ट पाहायचं आपल्याला नेक्स्ट 5th मोर इव्हॉल्व प्लांट जे सध्या हाय नंबर मिळतील आपल्याला ह्या अर्थवरती. दीज आर दी अँजिओस्पर्म्स अँड दीज अँजिओस्पर्म्स आर ऑल्सो नोन ॲज फ्लावरिंग प्लांट्स. कोणते? फ्लावरिंग प्लांट्स. तर फ्लावरिंग प्लांट्स का म्हटलं? आतापर्यंत जेवढेही जिम्नोस्पर्मला फ्लावरिंग प्लांट का म्हटलं नाही? कारण की ह्या जिम्नोस्पर्मकडे कोन्स असायचे, मेल अँड फिमेल कोन्स. बट अँजिओस्पर्मकडे काय आहे तर स्पेशलाइज स्ट्रक्चर. याच्याकडे काय आहे? फ्लावर. फ्लावर इज प्रेझेंट इन दी जिम्नोस्पर्म. अँड इज फ्लावर काय? इट रिप्रेझेंट, इट इज the aggregation, it is the aggregation of sporophyte. हा काय? ॲग्रिगेशन ऑफ स्पोरोफाइट. आणि हे स्पेशलाइज स्ट्रक्चर प्रेझेंट आहे फक्त कुणामध्ये? इन अँजिओस्पर्म्स. ओनली प्रेझेंट इन दी अँजिओस्पर्म्स. नेक्स्ट पॉइंट, याच्यामध्ये काय? सीड्स. सीड्स आर प्रेझेंट पण कुठे? इनसाइड दी फ्रूट. फ्रूटच्या आतमध्ये सीड प्रेझेंट आहेत. जिम्नोस्पर्ममध्ये कसे होते? नेकेड सीड. बट अँजिओस्पर्ममध्ये सीड्स आर प्रेझेंट इनसाइड फ्रूट, किंवा ह्यालाच म्हणू आपण कवर्ड सीड्स. सीड्स आर कवर्ड. कुणी कव्हर केलंय? फ्रूटनी कव्हर केलंय. कोणाला? सीड्सला. नेक्स्ट पॉइंट, या फ्रूटमध्ये या फ्लावरमध्ये कोण असेल? मेल गॅमेटोफाइट अँड फिमेल गॅमेटोफाइट. दॅट इज पोलन ग्रेन्स अँड ओव्हल. तर पोलन ग्रेन्स काय आहेत? मेल गॅमेटोफाइट. ओव्हल इज फिमेल गॅमेटोफाइट. आपण मेगास्पोरेंजियट म्हटलं. मेगास्पोरेंजियट कुठे आहे? जिम्नोस्पर्ममध्ये. मेगास्पोरेंजियम प्लस इंटिग्युमेंट इज कॉल्ड ओव्हल. या ठिकाणी काय? ओव्हल दॅट इज फिमेल गॅमेटोफाइट आर डेव्हलप. कुठे? डेव्हलप इन फ्लावर. कशावरती? फ्लावरमध्ये डेव्हलप झाले. कोण? मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन म्हणजे कोण? मेल गॅमेटोफाइट. आणि ओव्हल इज दी फिमेल गॅमेटोफाइट. बोथ आर प्रेझेंट इन दी फ्लावर. मग फ्लावर कसं असतं पहा. लेट्स सी, दिस इज दी थॅलॅमस. दिस वन इज दी थॅलॅमस. या थॅलॅमसवरती दीज आर दी सेपल्स. बरोबर, दीज आर दी सेपल्स. सेपलच्या नंतर दीज कलरफुल आर दी पेटल्स. याच्या सेंटरला कोण आहे? तर सेंटरला फिमेल गॅमेटोफाइट. दिस सेंट्रल पोर्शन इज फिमेल गॅमेटोफाइट. आणि फिमेल गॅमेटोफाइटच्या नंतर याच ठिकाणी कोण आहेत? दीज आर दी स्टेमन्स. तर हे 12वीच्या लेक्चर एक टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. याच्यामध्ये फ्लावरचे डिटेल आहेच. सो दिस इज स्टॅमन. स्टॅमन काय? मेल सेक्स ऑर्गन. दिस इज पिस्टिल और कार्पेल. इट इज फिमेल सेक्स ऑर्गन. ह्याला म्हणतो आपण सेपल. आणि दिस वन इज पेटल. दिस इज दी थॅलॅमस. अँड दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर आहे. ओके, तर हे झाले बेसिक पॉइंट्स. पोलन ग्रेन कुठे तयार होतील? या स्टेमनमध्ये. आणि ओव्हल कुठे तयार होतील? तर या कार्पेलमध्ये. बरोबर. तर आपण ह्याला डिटेलमध्ये पाहूयात. तर बेसिक पॉईंट काय पाहतो आपण? ज्या वेळेस प्लांट किंगडममध्ये कोणताही डिव्हिजन पाहतो त्यावेळेस आपण पाहत असतो फर्स्ट हॅबिटॅट, स्ट्रक्चर, त्यानंतर रिप्रोडक्शन, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, न्यूट्रिशन. तर सगळ्यांना माहिती असेल फ्लावरिंग प्लांटमध्ये कोणते? फोटो ॲटोट्रॉप्स. सो लेट्स सी स्ट्रक्चर. फर्स्ट पॉईंट काय? स्ट्रक्चरच्या अगोदर हॅबिटॅट. सो फर्स्ट वन इज दी हॅबिटॅट.
हॅबिटॅट. तर हॅबिटॅट म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला, प्लेस ऑफ लिव्हिंग. यांचा जो हॅबिटॅट आहे वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहे. जसं की जसं की अलगी फक्त वॉटर ॲक्वॅटिकमध्ये होत्या, ॲक्वॅटिकपासून लाईफ सुरू झाली. हे प्रेझेंट आहेत सर्वच ठिकाणी, ट्रॉपिकल, टेम्परेट, ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल, टेम्परेट, ऑल ठिकाणी. ओके, सो वाइड रेंज ऑफ हॅबिटॅट, वाइड रेंज ऑफ हॅबिटॅट, इट इज प्रेझेंट एव्हरीवेअर अँड एनीवेअर. असं म्हटलं तरी काही हरकत नाही, किंवा खूप जास्त डिस्ट्रीब्यूट झाले आहेत. ह्यांना आपण पर्टिक्युलर एरियामध्ये असं म्हणू शकत नाही की याच एरियात हे अँजिओस्पर्म पाहायला मिळतात. नेक्स्ट पॉईंट, याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहायचं आपल्याला. हॅबिटॅटच्या नंतर सेकंड स्ट्रक्चर. ओके, तर स्ट्रक्चरमध्ये फर्स्ट पॉईंट पाहू आपण साईज. तर फर्स्ट स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म इज दी उल्फिया. स्मॉलेस्ट कोण आहे? उल्फिया इज दी स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म, किंवा छोटा असेल. आणि टॉलेस्ट इज दी यूकॅलिप्टस. ह्याची किती असते? 100 मीटर हाईट. 100 मीटर हाईट असते ह्याची. तर यूकॅलिप्टस म्हणजे काय? निलगिरी. आपण म्हणतो ना निलगिरीचं झाड, जिंदा तिलिस्मान, निलगिरीचं तेल. निलगिरीचे लिव्स पहा, थोडंसं चेहऱ्याला लावा, लगेच आपल्याला थोडेसे सेन्सेशन जाणवतील. त्याचा स्मेल घेतला तरी त्याचा ॲरोमॅटिक स्मेल असतो. हे निलगिरी, यूकॅलिप्टस 100 मीटर हाईट असण्यापर्यंत ते असेल टॉलेस्ट अँजिओस्पर्म. नेक्स्ट पॉईंट, तर आपण आतापर्यंत पाहिले अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म आणि आता पाहता अँजिओस्पर्म. तर प्लांट बॉडी, तर डॉमिनंट स्टेज कोणती इथे? सो डॉमिनंट स्टेज in angiosperm is sporophyte. कशी ही डॉमिनंट स्टेज, म्हणजेच अँजिओस्पर्म आर दी डिप्लॉइड प्लांट. स्पोरोफाइट कसा असतो? डिप्लॉइड. म्हणजेच अँजिओस्पर्म मध्ये डॉमिनंट स्टेज स्पोरोफाइट. म्हणजेच गॅमेटोफाइट असतील का? तर आहेत. सो गॅमेटोफाइट is highly reduced. खूपच कमी आहे, खूपच हायली रिड्यूस म्हणजे खूप कमी सेल्स असतील, सिंगल सेल किंवा थोड्याशा सेल, पण पूर्ण बॉडी तयार झाली नसेल. सो हायली रिड्यूस अँड नॉन फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग आहे का? नाही. नॉन फ्री लिव्हिंग म्हणजेच कसे? नॉन ग्रीन. जे फ्री लिव्हिंग नसतील ते कसे असतात? ग्रीन नसतात, म्हणजे अदर कलरचे असतील. याचा अर्थ काय? ग्रीन असेल तर स्वतःचं फूड स्वतः तयार करेल, म्हणजे कोणावरती डिपेंड आहे का? फ्री लिव्हिंग नाही. बरोबर. हे कसं आहे? नॉन फ्री म्हणजे हे दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे. इट इज डिपेंडंट. म्हणजे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. इथे लिहितो मी इंडिपेंडंट एक्झिस्टन्स ऑफ गॅमेटोफाइट. इंडिपेंडंट एक्झिस्टन्स ऑफ गॅमेटोफाइट इज अब्सेंट. हे इंडिपेंडंट नाही आहेत, पूर्ण कोणावरती डिपेंड आहेत? अदर प्लांटवरती. सॉरी, स्पोरोफाइटवरती डिपेंड आहेत. कोण? गॅमेटोफाइट. फर्स्ट अँजिओस्पर्म also called फ्लॉवरिंग प्लांट्स. याच्यामध्ये काय स्पेशलाइज स्ट्रक्चर आहे? फ्लॉवर इज द ॲग्रिगेशन ऑफ स्पोरोफाइट. याच्यामध्ये सीड प्रेझेंट आहेत, पण सीड कुठे आहेत? इनसाइड दी फ्रूट, म्हणजे सीड्स आर कवर्ड सीड्स. नेक्स्ट, मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट कुठे डेव्हलप होतात? फ्लॉवरमध्ये. फ्लॉवर काय? स्पेशलाइज स्ट्रक्चर ऑफ प्लांट आहे. कसं? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. नेक्स्ट, हॅबिटॅट वाईड रेंज आहे स्ट्रक्चर. साईज पाहिले आपण स्मॉल, उल्फिया लार्जेस्ट, यूकॅलिप्टस 100 मीटरपेक्षा जास्त आहे. डॉमिनंट स्टेज इज स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट कसे आहेत? हायली रिड्यूस. नेक्स्ट, या अँजिओस्पर्मचे टाइप्स ऑफ अँजिओस्पर्म किती असतात? 2 टाइप्स असतात. तर पाहू आपण 2 टाइप्स. फर्स्ट, नोट डाऊन दिस, देन वी सी दी टाइप्स ऑफ अँजिओस्पर्म्स. ओके, राईट डाऊन.